स्वातीला नेहमी वाटायचं की तिचा नवरा प्रसाद फक्त ऑफिसच्या कामात खूप व्यस्त असतो, पण एक दिवस शेजारणीने दिलेल्या एका बातमीमुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या नवऱ्याने चोरून श्वेता नावाच्या मुलीशी कोर्ट मॅरेज केलं होतं आणि जेव्हा हे सत्य सगळ्या घरासमोर आलं, तेव्हा स्वातीने असा निर्णय घेतला की सासू सासरे आणि नवरा सगळेच थक्क झाले. स्वातीच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. सुरुवातीची 2-3 वर्ष सगळं खूप छान होतं. प्रसाद तिची काळजी घ्यायचा, दोघे मिळून फिरायला जायचे, छोट्या छोट्या गोष्टींवर हसायचे. स्वातीला वाटायचं की तिचं आयुष्य खूप सुखी आहे. पण गेल्या 1 वर्षापासून प्रसादचा स्वभाव हळूहळू बदलायला लागला. तो घरात असला तरी कायम मोबाईलमध्येच गुंतलेला असायचा. रात्री उशिरापर्यंत कोणाशी तरी चॅट करत बसायचा. कधी कधी तो गॅलरीत जाऊन हळू आवाजात फोनवर बोलायचा. स्वातीने 2-3 वेळा विचारलंही होतं, "प्रसाद, इतक्या उशिरापर्यंत कोणाशी बोलतोस? तब्येत बिघडेल ना तुझी." प्रसाद लगेच चिडून म्हणायचा, "ऑफिसचं काम आहे स्वाती. प्रत्येक गोष्टीत संशय घेऊ नकोस. तुला नुसतं शंका घेण्याची सवय झाली आहे." स्वाती गप्प व्हायची, पण तिच्या मनात कुठेतरी एक अस्वस्थता सतत डोकावत राहायची. त्या दिवशी दुपारी स्वाती स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. भाजीला फोडणी देताना अचानक दरवाजाची बेल वाजली. तिने हात पुसले आणि दरवाजा उघडला. समोर शेजारी राहणारी कविता उभी होती. कविताच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र भाव होते. ती आत आली, पण नेहमीसारखी बोलत नव्हती. स्वातीला लगेच जाणवलं की काहीतरी गंभीर आहे. "काय झालं कविता? एवढी शांत का आहेस?" स्वातीने विचारलं. कविता थोडा वेळ काही बोललीच नाही. स्वाती कवितासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आली. कविता हळू आवाजात म्हणाली, "स्वाती, एक गोष्ट सांगू का? पण आधी वचन दे, राग मानणार नाहीस." स्वाती थोडी गोंधळली. "अगं सांग ना, असं का बोलतेस?" कविता थोडा वेळ खाली पाहत राहिली आणि मग म्हणाली, "आज सकाळी मी माझ्या कामासाठी कोर्टात गेले होते. तिथे मला तुझा नवरा प्रसाद दिसला." स्वाती क्षणभर थबकली. "प्रसाद? कोर्टात? कशासाठी?" कविता पुढे म्हणाली, "तो एकटा नव्हता स्वाती. त्याच्यासोबत एक मुलगी होती आणि आणि ते दोघं लग्न करत होते. कोर्ट मॅरेज." हे सगळं ऐकून स्वातीच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडला. काचेचे तुकडे सगळीकडे पसरले, पण तिच्या लक्षातच आलं नाही. तिला वाटलं जणू कोणीतरी तिच्या काळजावर जोरात वार केला आहे. "नाही, हे शक्यच नाही." ती थरथरत म्हणाली. कविता हळू आवाजात म्हणाली, "मलाही आधी विश्वास बसला नाही, पण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि तुझा विश्वास बसणार नाही म्हणून मी माझ्या मोबाईलमध्ये त्यांचा गुपचूप फोटो काढला." कविताताईंनी फोन काढला आणि तो फोटो स्वातीला दाखवला. फोटोत प्रसाद आणि त्याच्या बाजूला एक मुलगी उभी होती. दोघांच्या गळ्यात हार होते आणि कोर्टातील अधिकारी कागदावर सही घेत होते. कविता म्हणाली, "स्वाती, तुला सांगणं मला गरजेचं वाटलं." फोटो पाहून स्वातीचे हातपाय थरथरू लागले. ती काही बोलली नाही. तिच्या डोळ्यातून शांतपणे अश्रू वाहत होते. तिच्या 4 वर्षाच्या संसाराचा पाया एका क्षणात कोसळला गेला होता. स्वाती काही क्षण तिथेच पुतळ्यासारखी उभी राहिली. तिचे हृदय जोरजोराने धडधडत होते. कविताने सांगितलेले शब्द तिच्या कानात अजूनही घुमत होते. कोर्टात प्रसाद दुसऱ्या मुलीसोबत लग्न करत होता. त्या क्षणी स्वातीच्या डोळ्यांसमोर मागचं 1 वर्ष झरझर सरकायला लागलं. प्रसादचं अचानक बदललेलं वागणं, मोबाईल लपवून बोलणं, रात्री उशिरापर्यंत कोणाशी तरी चॅट करत बसणं आणि तिने काही विचारलं की तो खूप चिडायचा. "तुला माझ्या प्रत्येक गोष्टीत संशय का येतो स्वाती?" तो सतत म्हणायचा. पण तेव्हा स्वातीला स्वतःचाच राग यायचा. कदाचित आपणच जास्त विचार करतोय असं तिला वाटायचं. पण आज सगळ्या गोष्टींचा अर्थ स्पष्ट झाला होता. संपूर्ण दुपार ती घरात फिरत राहिली, पण तिचं मन एका जागी स्थिरावत नव्हतं. कधी ती गॅलरीत उभी राहायची, कधी हॉलमध्ये बसायची. तिच्या मनात फक्त एकच प्रश्न घोंगावत होता, "आता मी जो फोटो पाहिला त्यात खरंच प्रसादच होता? हे खरं असू शकतं का?" संध्याकाळ झाली. नेहमीप्रमाणे प्रसाद घरी आला. त्याने दरवाजा उघडला, बूट काढले आणि काहीही न बोलता सरळ बेडरूममध्ये गेला. त्याच्या हातात मोबाईल होता आणि तो नेहमीसारखाच स्क्रीनकडे पाहत होता. स्वाती हळूच त्याच्या मागे खोलीत गेली. प्रसाद बेडवर बसून मोबाईल स्क्रोल करत होता. जणू काही घरात काहीच घडलं नव्हतं.
स्वाती काही क्षण त्याच्याकडे शांतपणे पाहत उभी राहिली. मग तिने थेट विचारलं, प्रसाद, आज तू कुठे गेला होतास? प्रसादने डोकंही वर केलं नाही. ऑफिसमध्ये. आणखी कुठे जाणार? तो सहजपणे म्हणाला. स्वाती काही पावलं पुढे आली आणि म्हणाली, खोटं बोलू नकोस प्रसाद, मला सगळं कळलं आहे. हे ऐकताच प्रसादचा हात क्षणभर थांबला. स्वाती शांतपणे म्हणाली, आज कोर्टात तू कोणत्या मुलीशी लग्न करून आलास? क्षणात प्रसादचा चेहरा उतरला. त्याने हळूच मोबाईल बाजूला ठेवला. खोलीत अचानक अशी शांतता पसरली की दोघांच्याही श्वासांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. स्वातीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते, पण ती रडत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर वेदनेपेक्षा निर्णयाची कठोरता दिसत होती. ती हळू आवाजात म्हणाली, खरं सांग प्रसाद, नाहीतर मी आत्ताच आईबाबांना बोलावते आणि सगळ्यांसमोर खरं खोटं काय ते विचारते. प्रसाद काही क्षण गप्प बसून राहिला. त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता, जणू तो मनात काहीतरी ठरवत होता. शेवटी त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, हो, मी लग्न केलं आहे. हे ऐकताच स्वातीच्या पायाखालची जमीन सरकली. ती जवळच्या खुर्चीला धरून उभी राहिली आणि रडवेल्या आवाजात म्हणाली, पण का? प्रसाद खाली मान घालून काही क्षण शांत उभा राहिला. खोलीत तणाव इतका वाढला की जणू हवा सुद्धा जड झाली होती. शेवटी त्याने हळू आवाजात सत्य सांगितलं, मी त्या मुलीला 2 वर्षांपासून ओळखतो. तिचं नाव श्वेता आहे आणि आमचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे आणि म्हणूनच आम्ही दोघांनी कोर्टात लग्न केलं आहे. हे ऐकताच स्वातीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती रागाने म्हणाली, म्हणजे 2 वर्षांपासून तुझी ही नाटकं सुरू आहेत? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण आवाजात प्रचंड राग होता. ती पुढे म्हणाली, याचा अर्थ मी इथे या घरात तुझी पत्नी म्हणून राहत होते आणि तू बाहेर दुसऱ्या मुलीसोबत लग्नाची तयारी करत होतास? प्रसादने लगेचच स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. स्वाती, तू समजत नाही आहेस. गोष्ट तशी नाही आहे. स्वाती संतापाने ओरडली. मग कशी गोष्ट आहे? सांग प्रसाद, कशी आहे? 4 वर्षांचा संसार आहे आपला. तुला माझा एकदाही विचार करावासा वाटला नाही का? प्रसाद काही बोलण्याआधीच बाहेरून कमलाताईंचा आवाज आला. काय चाललंय तुमच्या दोघांमध्ये? इतक्या मोठ्याने का बोलताय? कमलाताई खोलीत आल्या. आत येताच त्यांनी दोघांकडे पाहिले. स्वातीचे डोळे रागाने लाल झाले होते. तिच्या चेहऱ्यावर वेदना आणि अपमान स्पष्ट दिसत होता. दुसरीकडे प्रसाद खाली मान घालून उभा होता. कमलाताई म्हणाल्या, काय झालं आहे? कोणी सांगेल का मला? स्वातीने स्वतःला सावरत त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, आई, तुमच्या मुलाला विचारा, आज कोर्टात जाऊन तो कोणत्या मुलीशी लग्न करून आला आहे. कमलाताई क्षणभर थक्क झाल्या. त्यांना जणू विश्वासच बसत नव्हता. त्यांनी लगेच प्रसादकडे पाहिलं आणि म्हणाल्या, प्रसाद, काय रे हे? सुनबाई काय म्हणते आहे? खरं आहे का ते? प्रसादने काही क्षण शांत राहून हळू आवाजात उत्तर दिलं, हो आई, मी श्वेता नावाच्या मुलीशी लग्न केलं आहे. खोलीत पुन्हा काही क्षण शांतता पसरली. स्वातीला वाटलं आता सासूबाई प्रसादला ओरडतील, त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देतील. पण पुढे कमलाताई जे काही बोलल्या ते ऐकून स्वाती धक्का आणखी वाढला. कमलाताई शांतपणे म्हणाल्या, मग त्यासाठी एवढा गोंधळ कशाला करायचा? दुसरं लग्न केलं म्हणजे आभाळ कोसळलं आहे का? स्वातीने अविश्वासाने सासूकडे पाहिलं आणि म्हणाली, आई, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलत आहात? तुमच्या मुलाने मी जिवंत असताना दुसरं लग्न केलं आहे. कमलाताईंनी मात्र अगदी शांतपणे तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर ना आश्चर्य होतं ना राग. जणू काही हा प्रकार त्यांच्यासाठी नवीनच नव्हता. त्या शांत आवाजात म्हणाल्या, अगं मग काय झालं? पुरुष आहे तो आणि पुरुष लोक असं करतात कधी कधी. तू त्याची पहिली बायको आहेस, घरात आहेस ना, सुखाने 4 घास खातेस ना, मग एवढा तमाशा कशाला? स्वातीने अविश्वासाने कमलाताईंकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर वेदना, राग आणि अपमान सगळंच स्पष्ट दिसत होतं. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, आई, मी ह्या घरची सून आहे, प्रसादची पत्नी आहे आणि तुम्ही म्हणताय की यात एवढा गोंधळ करण्याची काय गरज आहे? मला सांगा, आज माझ्या ठिकाणी तुमची मुलगी असती आणि प्रसादच्या ठिकाणी जर तुमचा जावई असता आणि तुमच्या जावयाने दुसरं लग्न केलं असतं तर तुम्ही हेच बोलला असतात का? सुनेच्या अशा बोलण्याचा कमलाताईंना खूप राग आला. त्या म्हणाल्या, उगाच इथे माझ्या मुलीला आणि जावयाला घेऊ नकोस.
माझी मुलगी तिच्या नवऱ्याला खुश ठेवते. तो का करेल दुसरे लग्न? आणि माझ्या प्रसादने दुसरं लग्न केलं असेल तर त्यामागे काहीतरी ठोस कारण नक्कीच असेल. कुणी उगाच असं पाऊल उचलत नाही. कदाचित तू त्याला तो आनंद देऊ शकली नसशील जो त्याला हवा होता. हे शब्द ऐकताच स्वातीच्या आत काहीतरी तुटलं. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं, पण ती रडली नाही. उलट तिच्या ओठांवर एक वेदनादायक हसू उमटलं. म्हणजे तुमच्या मुलाने दुसरे लग्न केले यातही माझीच चूक आहे? ती हळू आवाजात म्हणाली. कमलाताई खांदे उडवत म्हणाल्या, अगं आमच्या काळात तर पुरुष 2-2 लग्न करायचे, तरीही संसार टिकायचे. त्यात एवढं मोठं असं काय आहे? तूही जरा समजूतदार बायकोसारखी वाग ना. जे घडलं ते मान्य कर आणि घर सांभाळ. हे ऐकताच स्वाती काही क्षण स्तब्ध उभी राहिली. तिने कमलाताईंकडे निरखून पाहिलं. त्या क्षणी तिला जाणवलं, ह्या घरात तिच्या वेदनेची किंमत कोणालाच नाही. हळूहळू तिने डोळ्यातले अश्रू पुसले. मग अगदी शांत आवाजात म्हणाली, हे पहा, जर तुम्हाला वाटत असेल की मी गप्प बसेन, तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. हे बोलत असताना तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं, तर फक्त एक कठोर निर्णय होता. त्या क्षणी स्वातीच्या मनात एक विचार आला, की ती आता असं एक पाऊल उचलेल ज्यामुळे प्रसाद आणि या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून जाईल. खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली. स्वाती काही वेळ तिथेच शांत उभी राहिली. प्रसाद आणि कमलाताई दोघेही तिच्याकडे पाहत होते. प्रसादला वाटलं होतं की ती आता रडेल, ओरडेल, गोंधळ करेल, पण तसं काहीच झालं नाही. उलट स्वातीचा चेहरा अचानक पूर्णपणे शांत झाला. ती पुढे म्हणाली, ठीक आहे, जर या घरात माझ्यासोबत इतका मोठा विश्वासघात होऊ शकतो आणि तुम्हाला त्यात काहीच चुकीचं वाटत नाही, तर आता माझ्या या निर्णयही तुम्हाला ऐकावा लागेल. हे ऐकताच प्रसादच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. घाबरलेल्या आवाजात म्हणाला, कोणता निर्णय? स्वातीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत आता दुःख नव्हतं, तर एक अशी ठाम शांतता होती, जी वादळ येण्याआधीची असते. स्वातीने प्रसादच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर आता ना भीती होती ना असहाय्यता. होता तो फक्त एक ठाम निर्णय. ती फक्त ठाम शब्दात म्हणाली, उद्या सकाळी मी थेट पोलीस ठाण्यात जाणार आहे. हे ऐकताच कमलाताई एकदम भडकल्या. पोलीस ठाण्यात कशासाठी जाणार आहेस तू? त्या रागाने ओरडल्या. स्वातीने अगदी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं, दुसरं लग्न करणं हा कायद्याने गुन्हा आहे. पहिली पत्नी जिवंत असताना आणि लग्न कायदेशीररित्या संपलेलं नसताना दुसरं लग्न केलं तर सरळ गुन्हा नोंदवला जातो. हे ऐकताच प्रसादच्या चेहरा क्षणात पांढरा फटक पडला. तो घाबरून म्हणाला, स्वाती, वेडेपणा करू नकोस. एवढ्याशा गोष्टीसाठी पोलिसांकडे जाणार आहेस का? स्वातीच्या ओठांवर एक कडवट हसू उमटलं. तुझ्यासाठी ही एवढीशी गोष्ट असेल प्रसाद, पण माझ्यासाठी हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. कमलाताई चिडून म्हणाल्या, सुनबाई, घरच्या गोष्टी घरातच सोडवायच्या असतात. पोलीस कचेरीत गेलं की बदनामी होते. स्वातीने लगेच प्रत्युत्तर दिलं, आई मला सांगा, बदनामी तेव्हा झाली नाही का जेव्हा तुमचा मुलगा चोरून दुसऱ्या मुलीशी लग्न करून आला आणि मी ह्या विरोधात न्याय मागायला गेले तर लगेचच बदनामी होईल? कमलाताई काही क्षण निरुत्तर झाल्या. प्रसादचा आवाज आता थोडा मवाळ झाला होता. तो म्हणाला, हे बघ स्वाती, आपण शांतपणे बसून बोलू, काहीतरी मार्ग काढू, पण तू इतकं मोठं पाऊल उचलू नकोस. स्वातीने त्याच्याकडे शांतपणे पाहिलं आणि म्हणाली, आता बोलण्याची वेळ निघून गेली आहे प्रसाद. 2 वर्ष तू मला फसवत होतास आणि आज सगळं सत्य समोर आलं तरी तुम्हा दोघांना वाटतं की मी गप्प बसावं. पण आता निर्णय मी घेणार आहे. इतकं बोलून स्वाती खोलीबाहेर निघून गेली. त्या रात्री घरात एक विचित्र शांतता होती. कमलाताई शांतपणे हॉलमध्ये बसून विचार करत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही हट्टीपणा होता. प्रसाद मात्र बेचैन झाला होता. तो वारंवार स्वातीच्या खोलीबाहेर जाऊन उभा राहायचा, दरवाजावर हात ठेवायचा, पण त्याची दार ठोठावण्याची हिंमत मात्र होत नव्हती. दरवाजा आतून बंद होता. रात्रभर कोणालाच नीट झोप लागली नाही. सकाळ झाली. स्वाती तयार होऊन खोलीबाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. तिच्या हातात एक फाईल होती, ज्यात तिच्या लग्नाचे सगळे कागद, फोटो आणि पुरावे ठेवले होते. प्रसाद तिला पाहताच घाईने पुढे आला आणि म्हणाला, स्वाती, कुठे चालली आहेस? स्वाती थांबली नाही. ती शांतपणे म्हणाली, जिथे मला खूप आधी जायला हवं होतं. इतकं बोलून ती दरवाजाकडे वळली. प्रसादच्या मनात भीतीचं वादळ उठलं. स्वाती, थांब, आपण अजूनही बोलू शकतो, तो घाईने म्हणाला. पण स्वातीने मागे वळूनही पाहिलं नाही. तिने दरवाजा उघडला आणि घराबाहेर निघून गेली. तिला अजिबात कल्पना नव्हती की तिच्या त्या एका निर्णयाने काही तासात
या घरात असं वादळ येणार होतं ज्यामुळे प्रसाद आणि कमलाताई दोघांचंही आयुष्य कायमचं बदलून जाणार होतं. स्वाती थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. तिच्या हातात लग्नाचे कागद आणि चेहऱ्यावर एक थंड, ठाम निर्धार दिसत होता. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त न्याय मिळवण्याची जिद्द होती. ती अधिकाऱ्यासमोर बसली आणि शांतपणे सगळा प्रकार सांगू लागली. साहेब, माझं नाव स्वाती आहे. 4 वर्षांपूर्वी माझं लग्न प्रसाद सोबत झालं, पण काल मला कळलं की तो माझ्याशी लग्न झालेले असतानाही दुसऱ्या मुलीशी कोर्ट मॅरेज करून आला आहे. स्वातीने फाईल उघडली आणि लग्नाचे कागद, फोटो आणि इतर पुरावे अधिकाऱ्यांसमोर ठेवले. अधिकाऱ्यांनी सगळे कागद काळजीपूर्वक पाहिले आणि काही क्षण विचार केला आणि मग लगेचच तक्रार नोंदवली. तुम्ही चिंता करू नका, अधिकारी म्हणाले. जर हे खरं असेल तर कायद्याने तुमच्या नवऱ्यावर कारवाई होईल. इकडे घरी प्रसाद आणि कमलाताई खूप अस्वस्थ झाले होते. दोघांनाही वाटत होतं की स्वाती रागाच्या भरात घराबाहेर गेली आहे आणि थोड्या वेळाने परत येईल. प्रसाद म्हणाला, आई, स्वाती कुठे गेली असेल? ती खरंच पोलीस स्टेशनला तर गेली नसेल का? कमलाताई चिडून म्हणाल्या, नाही रे, ती नसेल गेली पोलिसांकडे. तिचा राग शांत झाल्यावर शेवटी तिला इथेच यावे लागणार आहे. पण प्रसादच्या मनात कुठेतरी भीती होती. त्याला स्वातीच्या डोळ्यात दिसलेला निर्धार आठवत होता. दुपार झाली. अचानक घरासमोर एक पोलिसांची गाडी येऊन थांबली. दरवाजाची बेल जोरात वाजली. कमलाताईंनी दरवाजा उघडला आणि बाहेर 2 पोलीस उभे असलेले पाहून त्या थोड्या दचकल्या. पोलीस आत आले आणि त्यांनी थेट विचारलं, प्रसाद कोण आहे? प्रसाद घाबरून उभा राहिला. मी मी आहे. अधिकाऱ्याने कागद पुढे करत कडक आवाजात सांगितलं, तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे की पहिली पत्नी जिवंत असताना तुम्ही दुसरं लग्न केलं आहे. तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. हे ऐकताच प्रसादचा चेहरा पूर्णपणे उतरला. कमलाताई लगेच मध्ये पडल्या. अहो साहेब, हा तर आमच्या घरचा मामला आहे. माझ्या सुनेने रागाच्या भरात तक्रार केली असेल. आम्ही आपापसात बोलून घेऊ. अधिकारी कडक आवाजात म्हणाले, कायद्याच्या दृष्टीने हे घरचं प्रकरण नाही, हा गुन्हा आहे. इतक्या दरवाजाजवळ उभी असलेली स्वाती घरात आली. कमलाताईंनी तिला पाहताच रागाने विचारलं, सुनबाई, हे काय केलंस तू? स्वतःचंच घर उद्ध्वस्त केलंस? स्वातीचा चेहरा शांत होता. ती हळू आवाजात म्हणाली, घर तेव्हाच उद्ध्वस्त झालं होतं आई, जेव्हा तुमच्या मुलाने मला फसवून दुसरं लग्न केलं. प्रसाद पहिल्यांदाच खरोखर घाबरलेला दिसत होता. तो विनवणीच्या सुरात म्हणाला, स्वाती, मला एक संधी दे. मी त्या मुलीशी संबंध तोडून टाकेन, मग सगळं ठीक होईल. तेवढ्यात दारासमोर एक रिक्षा थांबली. रिक्षातून श्वेता उतरली. तिने घराबाहेर पोलिसांची गाडी पाहिली आणि सरळ घरात गेली. दार उघडताच श्वेता आत आली आणि घरातलं वातावरण पाहून ती क्षणभर थबकली. पोलीस, कमलाताई, प्रसाद आणि मधोमध शांत उभी असलेली स्वाती. श्वेताने घाबरलेल्या नजरेने प्रसादकडे पाहिलं आणि म्हणाली, प्रसाद, हे सगळं काय चाललंय? 2 दिवस झाले ना तू मला भेटायला आलास आणि ना तुझा फोन. कधी सांगणार आहेस तू घरी? प्रसाद काही बोलणार इतक्यात स्वाती पुढे आली. तिचा आवाज शांत होता पण शब्द धारदार होते. तूच श्वेता आहेस ना, जिच्याशी माझ्या नवऱ्याने मी जिवंत असताना तुझ्याशी लग्न केलं? श्वेता दचकली. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. ती प्रसादकडे पाहून म्हणाली, प्रसाद, ही काय बोलतीये? तू म्हणाला होतास ना की तू आधीच डिवोर्स घेतलायस? हे ऐकताच खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली. स्वातीने प्रसादकडे पाहिलं. तिच्या नजरेत आता फक्त तिरस्कार होता. ती म्हणाली, याचा अर्थ तू फक्त मला नाही तर हिलाही फसवलंस. श्वेताच्या डोळ्यात पाणी आलं. प्रसाद, हे खरं आहे का? तू मला खोटं बोललास? तिचा आवाज थरथरत होता. प्रसाद पूर्णपणे गोंधळला होता. आता त्याच्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं. तो फक्त खाली मान घालून उभा राहिला. पोलीस अधिकाऱ्यांनी कठोर आवाजात सांगितलं, ह्याने दोघींनाही फसवलं आहे, त्यामुळे हा फक्त कौटुंबिक प्रश्न नाही तर कायद्याने गुन्हा आहे. कमला त्यांच्या चेहऱ्यावरचे सगळे भाव बदलले होते. काही वेळापूर्वी ज्या गोष्टी त्यांना सामान्य वाटत होत्या त्या आता त्यांच्या डोळ्यासमोर गुन्हा बनून उभ्या राहिल्या होत्या. त्या घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या, साहेब, आम्हाला माहिती नव्हतं की गोष्ट इतकी वाढेल. स्वातीने शांतपणे त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, आई, गोष्ट तुम्हीच वाढवली जेव्हा तुम्ही चुकीला साथ दिली. पोलिसांनी प्रसादला ताब्यात घेतलं. तो जाताना सारखा मागे वळून स्वातीकडे पाहत होता आणि म्हणाला, स्वाती, मला माफ कर, फक्त एक संधी दे. तो विनवणी करत होता. स्वाती म्हणाली, संधी तेव्हा मिळते प्रसाद, जेव्हा चूक एकदाच होते. 2 वर्ष चाललेली फसवणूक चूक नसते तर तो विश्वासघात असतो. पोलीस प्रसादला घेऊन गेले. घरात आता फक्त शांतता उरली होती.
श्वेता एका कोपऱ्यात बसून रडत होती. तिचंही आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं. स्वाती तिच्या जवळ गेली. ती शांतपणे म्हणाली, "आपण दोघींनीही चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. पण आता तरी स्वतःसाठी उभं राहायला शिक." श्वेताने डोळे पुसले आणि होकारार्थी मान हलवली आणि तिथून निघून गेली. स्वातीने शेवटची एकदा घरभर नजर फिरवली. 4 वर्षांच्या आठवणी, हसणं, स्वप्न सगळं त्या भिंतींमध्ये बंदिस्त होतं. पण आता ती तिथे थांबणारी नव्हती. ती सासूला म्हणाली, "मी लवकरच कायदेशीररित्या हे नातं संपवेन आणि माझं आयुष्य नव्याने सुरू करेन." कमलाताई काही बोलू शकल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यात आता फक्त पश्चाताप स्पष्ट दिसत होता. स्वातीने आपली बॅग उचलली आणि निर्धाराने घराबाहेर पडली. यावेळी मात्र ती तुटलेली नव्हती, तर मजबूत झाली होती. मित्रांनो, विश्वास हा नात्याचा पाया असतो आणि तोच जर खोटेपणावर उभा असेल, तर ते नातं कधी ना कधी कोसळणारच. पण प्रत्येक स्त्रीमध्ये इतकी ताकद नक्की असते, की ती विस्कटलेल्या आयुष्यातूनही स्वतःचं नवं जग उभं करू शकते. बरोबर ना? तर माझ्या मित्र-मैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.